आणि तुला एक्झाम मध्ये आम्ही इतका पर्सेंट आला नाही देऊ की त्याच्यानं तुला इझिली जो ब्रँच पाहिजे तो ब्रँच पण भेटून जाईल. किंवा सीईटी सेल कोणाला देत असेल तिथून हा डेटा लीक होत असेल, मग तो डेटा विकत घेतला जातो. तर डेटा विकत घेतला तर हे जी स्कॅमरची टीम आहे ती ऍक्टिव्ह करते, त्यांना डायरेक्ट लिस्ट मिळते एकाच पिनकोड मधून 1 2 3 4 5 6 सलग शिक्षणाचा बाजार झालाय. हे काय ऐकलं होतं तुम्ही की ज्याच्याकडे जास्त पैसे असतील ते मोठ्या मोठ्या कोचिंग मध्ये जातील आणि मग ते कॉलेज जातील, म्हणजे पैशानी शिक्षण कॉम्पिटिशनसाठी ऍडव्हान्टेज येतं हे होतं. आता शिक्षणाचा बाजार दुसरा पण आहे आणि तो अजून भयानक आहे की कोचिंगला पण जायची गरज नाहीये, डायरेक्ट परीक्षा यंत्रणेलाच कॉम्प्रोमाइज करायचं. 15-20 लाख बॅग भरून यायची, बॅग पोचवायची. आपलं लेकरू कसंही असो, 10वी त्याची गेलेली असू दे, 12वी गेलेली असू दे, जेई गेलेली असू दे, त्यांनी कधी क्लासने अटेंड केले काही फरक पडत नाही. जे मेहनत करणारा विद्यार्थी आहे ना त्याला लाथ मारून आम्ही सीओईपी व्हीजेटीआय सरदार पटेलला घुसवणार. इतकं परखडपणे का बोलतोय, कारण ह्यांनी इतका लाजिरवाना प्रकार केलाय की महाराष्ट्र यांना कधीच माफ करणार नाही. 3 वर्ष तुम्ही आमच्या मुलांची खाल्ली, 3 वर्ष. याच्या आधी मी जे काही व्हिडिओ बनवला ते असं सांगत होतो की महाघोटाळा झालाय याचा संशय, पण आज तर दिसतंय की सीईटी सेलनी स्वतः घोटाळा केलाय किंवा हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. हे काय एलिगेशन करणार आहे. ह्यांनी काय केलं, ऑडिओ क्लिप, आता एक ऑडिओ क्लिप आहे का, आधी पुरावा नंबर 1 देतो, ही ऑडिओ क्लिप बघा. एव्हिडन्स नंबर 1 2 वर्षाची ऑडिओ क्लिप आहे. साहेब बघ, तुला आम्ही फक्त बॅक हँडने हेल्प आउट करून आणि तुला एक्झाम मध्ये आम्ही इतका पर्सेंट आला आणून देऊन की त्याच्यानं तुला इझिली जो ब्रँच पाहिजे तो ब्रँच पण भेटून जाईल. हॅलो हॅलो हॅलो. हां बोला मॅडम, हां काय सांगा. नमस्कार सर. हां बोला ना. कुठनं बोलताय सर आपण? संभाजीनगर क्लिअर. नाही मी श्रीरामपूरून बोलतोय, तुमचा फोन आलेला मला. अच्छा अच्छा सर, आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं कन्फर्मेशन आहे इंजिनिअरिंगचं. विदाउट सीईटी विदाउट जे नाही सीईटी द्यावं लागेल सर. हां सीईटीच मार्क कमी पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही कमी नाही सर, आपण जे सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99 पर्सेंटाईल. कसे म्हणजे त्यांचा आपले काही सेंटर आहेत सर, तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर, जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. ऐकलं काय त्या ऑडिओ क्लिप मध्ये? 15-20 लाख दोन्ही वर्षाला, 2025 ची एक 2026 ची एक, 15-20 लाख द्यायचे, सेंटर मॅनेज करायचे, एक स्पेसिफिक सेंटर टाकायचं, सीओईपी व्हीजेटीआय किंवा तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज आणि पर्सेंटाईल मिळणार. ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती का? पूर्ण युट्यूबवर व्हायरल झाली होती 2025 ला. सीईटी आयुक्तांना माहिती होतं का? त्यांना माहिती होतं, पण ह्यांना ना काय म्हणतात त्याला, जो एक हे असतं ना आतून जे असं एक माणुसकी असते ना ती संपलेली एकदम. सायबर किंवा क्राईम ब्रांचला जेव्हा ही ऑडिओ क्लिप दिल्या गेली तर ज्यांनी ही ऑडिओ क्लिप दिली त्यांना 2 वेळा 3 वेळा पोलीस स्टेशन मध्ये बोलवणं की तुम्हाला ही ऑडिओ क्लिप कुठून भेटली, मग त्याची माहिती द्या, मग त्याचा तपास चालू आहे. म्हणजे काय, कधीपर्यंत तपास चालू आहे? 1 वर्ष लागतं तुम्हाला तपास करायला. आणि त्या तपासामुळेच 2026 ला डबल हे स्कॅम चालू आहे, डबल स्कॅमर झाले आणि तुमची यंत्रणा तशीच चालू आहे, कॅप प्रोसेस अशी चालू आहे की जसं काही झालंच नाहीये. सगळ्यात मोठा परीक्षेचा घोटाळा केलाय तुम्ही. हे बघा एव्हिडन्स नंबर 2. चला ऑडिओ क्लिपला इग्नोर करू आपण. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, कोणीतरी त्या माणसाचा आवाज काढला असेल, त्या मॅडमचा आवाज काढला असेल आणि झालं असेल. सीईटी सेल इतकी पवित्र यंत्रणा आहे, त्यांना बदनाम केला आपण. इथे हा जो डेटा अनालिसिस आहे ना तो इतका शॉकिंग आहे की याच्यापेक्षा भयानक काहीच नाहीये. 10वी 12वीचं तुम्ही आधी बघितलं होतं, पण आता काही नवीन प्रेक्षक हे बघत असतील तर त्यांना सांगतो. त्याच्यानंतर 10वी 12वीचं जे अनालिसिस केलं त्याच्या मार्क्सचं अनालिसिस केलं, जेईच्या मार्क्सचं अनालिसिस केलं किंवा रिजनल डिस्ट्रीब्युशन बघितलं. हा इतका भयानक प्रकार आहे ना रिजनल डिस्ट्रीब्युशन, तर याचा इतका मोठा पुरावा आहे. म्हणजे असे जिल्हे आहेत ना या महाराष्ट्रामध्ये की ते टुरिझम बनले, स्कॅम टुरिझम बनले. मी सगळं सांगतो तुम्हाला, आपण पटकन ओव्हरव्ह्यू घेऊ. सगळ्यात पहिले एसएससीचं बघा, 10वीचं बघा.
10वी 12वी. ठीक आहे. तर आपण असं एक जनरल अझम्पशन असं असतं की जो विद्यार्थी 12वी 10वीत हुशार असतो ना, तो जेई मध्ये पण हुशार असतो. असं असू शकतं की 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत, तर ज्याला बोर्डाला कमी त्याला जेईला जास्त, हे मी म्हणत नाही, पण मी ऑन अन ॲव्हरेज म्हणतोय. ज्याला जो जेई मध्ये टॉपर आहे ना किंवा चांगले मार्क्स आहे ना, त्याला 12वीला सगळ्यांनाच 50% 60% असे नसतात, चांगली टक्के असतात. तर हा जो ट्रेंड आहे हा कसा एक्सप्लेन करू आपण. 2022ला जर बघायला गेलं तर 75 पेक्षा कमी किती जणांना होते याचा ट्रेंड आहे. तर पहिले जे विद्यार्थी बघा, पहिले विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर इकडे पण जे पहिले विद्यार्थी आहेत त्यामध्ये अशी संख्या कमी आहे की ज्यांना 12वीला कमी मार्क्स होते. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन पहिल्या 200 रँक मध्ये 15, 200 ते 400 मध्ये 20. म्हणजे हा काय होतो ना, हा ट्रेंड खाली जाताना आहे ना, अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढते. म्हणजे पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. 12चे मार्क्स ऑन एन ॲव्हरेज कमी होत आहेत आणि रँक पण कमी होतोय सीईटीचा. राईट. हा बघा, इथून चालू झाला घोटाळा. कारण आता वरच्या विद्यार्थ्यांचं 12वी अचानक खराब झालं ऍज कम्पेअर्ड टू खालचे विद्यार्थी. हे प्रमाण अजून वाढलं, वरच्यांची 12वी अजून खराब झाली आणि 2026ला तर वरच्यांच्या 12वीचे 12च वाजले. 12वी जाऊ द्या, 10वीला पण सेम ट्रेंड आहे. 10वीला बघा, इथे वरच्यांची 10वी सुद्धा खराब आहे. हा डेटा हे दाखवतो की इयर ऑन इयर बेसिसला 10thला 85 पेक्षा कमी किती जणांना होते. 10वी 12वीचं लॉजिक दिलं, हे जे डिस्ट्रीब्युशन कसं फ्लॉड आहे हे सांगितलं, कशी त्याच्यात गडबड आहे. तर सीईटी सेलचे आयुक्त म्हणतात नाही, तुम्ही 10वी 12वीला नका कम्पेअर करू, ते तर एक सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. ठीक आहे, नाही करत. जेईचा डेटा बघा. JEE is objective exam. MHT CET is objective exam. Syllabus of both is similar if not same. सारखा सिलेबस असतो. जेई ही अवघड असते, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते, सगळ्या गोष्टी पटल्या मला. ठीक आहे. पण ज्याची MHT CET चांगली असते ना, त्याची जेई पण ऑन एन ॲव्हरेज चांगली असते. कारण जो टॉपर विद्यार्थी आहे ना, तो फक्त एकीकडे टॉप करत नाही, तो सगळीकडे टॉप करतो. ऑन एन ॲव्हरेज म्हणतोय. ठीक आहे. हे कसं एक्सप्लेन कराल सर तुम्ही. हे असं एक्सप्लेन होतं तर की JEE मध्ये पहिल्या 1000 मध्ये किती जणांनी आपले जे जेईचे मार्क्स आहेत ते डिक्लेअर नाही केले. टॉपर काय करतात, दोन्ही मार्क्स डिक्लेअर करतात, जेई आणि सीईटीला देतात. सीईटी सेलकडे तर सीईटीचा डेटा असतो, हे जेईचे पण मार्क्स देतात. कारण यांना जेई पण चांगलं असतं. मग आयदर जेई मधून ऍडमिशन मिळेल किंवा सीईटी मधून मिळेल. जेई मधून कशी ऍडमिशन मिळते सर, ऑल ओव्हर इंडिया कोटा किंवा स्टेट मधून पाहिजे असेल तर MHT CET मधून. तो दोन्ही हातात लाडू असल्यावर कधी चांगलं असतं. बरोबर, काही नुकसान तर नाही, काही एक्स्ट्रा फी घेत नाही ते. तर सुरुवातीला 2021ला पहिल्या 1000 मध्ये 44 स्टुडंट्स असे होते ज्यांनी जेईचे मार्क्स डिक्लेअर नाही केले. नंतर हे झाले 48, पुन्हा झाले 48. तुम्हाला दिसतंय ऑलमोस्ट हा नंबर सेम आहे. प्रक्रिया त्यातल्या त्यात स्मूथ होते, काही प्रॉब्लेम नाही. आता हा आकडा अचानक डबल होतो, 100% वाढला, जवळजवळ 100% वाढला. आणि याच्यानंतर तर हा आकडा यावर्षी ट्रिपल पेक्षा जास्त आहे, 3 टाइम्स पेक्षा पण जास्त आहे. सर हे का झालं सर. हे यासाठी झालं कारण मध्ये घुसले स्कॅमर. जे घोटाळा करतात ना, ते त्यांचे जेईचे मार्क्स डिक्लेअर नाही करत. कारण जर डिक्लेअर केले ना तर सगळ्यांना दिसेल की ह्यांनी जेई दिली नाहीये किंवा जेई दिली पण किती कमी होते, मग ते त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. 2024 पासून हे सुरू झाले. 10वी 12वी पण 2024 पासून सुरू झालं होतं. तो दोन्ही डेटा हेच सांगतोय की घोटाळा तर झालाय, 100% झालाय. ठीक आहे. आणि यावेळेस तर डबल धमाका आहे. कारण यावेळेस 2 अटेम्प्ट झाले, तर पहिल्या अटेम्प्टला पण कमाई, दुसऱ्या अटेम्प्टला पण कमाई. दिस एक्सप्लेन्स की व्हाय दिस इज. पण ते डबल झालं पाहिजे होतं सर. 93चं 180 झालं पाहिजे होतं. हे 100 का वाढले. कारण ह्यांच्या मनात भीतीच नाहीये. यांना जे करायचं ते करतील. आजच्या समाजात, आपण ज्या समाजात राहतो ना, तर जो गुन्हा करतो त्याच्या मनात भीती नाहीये. ज्याच्यावर गुन्हा होतो ना, जो सोचतो ना, त्याच्या मनात भीती आहे. याचाच फायदा घेतात ही लोक. पण यंदा भीती काही नाही. यावेळेस करेक्ट कार्यक्रम करायचा आहे लोकांचा. पुढे जातो मी. हे जर बघायला गेलं की सर असे कुठले विद्यार्थी होते की ज्यांनी जेईचे मार्क्स नाही डिक्लेअर केले, असे हे कुठले शहाणे विद्यार्थी होते, तर हे बघा, हे टॉपर विद्यार्थी होते ज्यांनी जेईचे मार्क्स नाही डिक्लेअर केले. म्हणजे पहिल्या 200 मध्ये काहीतरी गडबड आहे, 200 300 400 मध्ये. खालचे विद्यार्थी डिक्लेअर करतायत. खालचे विद्यार्थ्यांचं 12वी चांगले, खालच्या विद्यार्थ्यांचं 10वी चांगले, खालचे जेई पण डिक्लेअर करतायत. नाही सर, एक असं असू शकतं बघा, तुम्ही जास्त भावनिक होऊ नका. असं असू शकतं की वरचे विद्यार्थी आहे ना, हे फक्त MHT CET फोकस्ड असतील. इतका जोरदार सीईटीचा अभ्यास करत असतील का फक्त सीईटीचे त्यांना गरज आहे. मग त्यांना जेईची काय गरज आहे सर.
जेईची काय गरज आहे? किंवा त्यांना माहिती आहे त्यांचा एमएसटी सीईटी मध्ये इतका चांगला रँक आलाय, मग जेईचे का डिक्लेअर करतील सर ते? सीईटी मधून ऍडमिशन घेतील. एकदम बरोबर, एकदम बरोबर. 2021 पासूनचा ट्रेंड मी तुम्हाला सांगतो. हे दाखवतं की 200च्या स्पॅन मध्ये 200 विद्यार्थ्याच्या स्पॅन मध्ये किती लोकांनी जेईचा डेटा नाही दिलाय. तर इकडे बघा, इकडे काय सर 4%, 3%, 3%, 5%, 6%. एकंदरीतच तुम्हाला लक्षात येईल की जे पण टॉपर्स आहेत ना त्यांचं प्रमाण कमी आहे जे जेईचे मार्क्स डिक्लेअर नाही करत. कारण टॉपर जेई मध्ये चांगला करतो आणि सीईटी मध्ये पण चांगला करतो. हा एक ग्राफ एक्सप्लेन करतो. नंतर सर हे प्रमाण वाढतंय म्हणजे खालच्या विद्यार्थ्यांनी सीईटीच फक्त फोकस केले असल्याची शक्यता आहे, किंवा त्यांनी जेईचे मार्क्स नाही डिक्लेअर केले की त्यांची जेई खराब असेल. हे एक्सपेक्टेड पण आहे, कारण नाव डेज सीईटी आणि जेई हे पॅरल चालतं. 2 अटेम्प्ट का बरं आले सीईटी मध्ये? कारण जेईला फॉलो करायचा प्रयत्न करते सीईटी सेल. हे सीईटी सेलच्या स्वतःच्या वेबसाईटवर आहे. ठीक आहे, की ऑलमोस्ट जेईच्या पॅटर्नवर आता पेपर करायचा प्रयत्न आहे. जेईचे पण पीवायक्यूज येतात, विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. सो दॅट मीन्स की टॉपर वाल्यांनी तर हे तर जेई वालेच लोक आहेत ना, हे तर जेई वाले लोक आहेत, म्हणजे जेईचे मार्क डिक्लेअर करायला पाहिजे होते. 2026 ला असं का झालं सर? बघा तुम्हाला सांगतो, 2021, 2022, 2022 चा डेटा आहे. सेम आहे डेटा. पहिले वाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यात कमी संख्या ज्यांनी डिक्लेअर नाही केलं. राईट, ओके सर. 2023 सेम आहे सर. हे मध्ये मध्ये पीक्स का बरं आहेत? आता ते पीक कशामुळे मला माहिती नाही. देअर कॅन बी रॅन्डम रिझन्स वी कॅनॉट क्लेम. किंवा असं असू शकतं की स्कॅम होत असेल पण इथे थोडेफार विद्यार्थी येत असतील आधीमध्ये, पण असं क्लेम नाही करू शकत आपण, एक्झॅक्ट क्लेम नाही करू शकत. ते तर पूर्ण डेटा आल्यानंतर कळेल आपल्याला. ठीक आहे, 2024 तर एव्हिडंट स्कॅम झालाच म्हणून. 2024 मध्ये बघा, हे जे टॉपर विद्यार्थी आहेत ना, सो कॉल्ड टॉपर, सो कॉल्ड स्कॅमर, सो कॉल्ड घोटाळेबाज, या लोकांनी ना डिक्लेअरच नाही केले. सर यातले सगळेच घोटाळेबाज आहे का? मी म्हटलं नाही, आय एम नॉट सेइंग दॅट, पण घोटाळा तर झालाय. 2024 ला पॅटर्न आहे, 2025 ला पण सेम पॅटर्न आहे. बघा 25, तिकडे किती 27, आणि ह्या लोकांची हिंमत इतकी वाढली, दिस हॅज बिकम 66%. पहिल्या 200 पैकी 132 जणांनी डिक्लेअरच केले नाही त्यांचे जेईचे मार्क्स. म्हणजे जर तुम्ही हा ट्रेंड बघायला गेले 2022 नुसार जर बघितला तर इकडे तर किती होतं सर? हे 4%चं प्रमाण होतं. 4% होतं म्हणजे 200चा 4% किती होतो? 8. आणि इकडे किती होतं सर? 132. 130 मधून 8 करा, किती झाले सर? हे झाले 124. 124 स्कॅमर असण्याची दाट शक्यता आहे. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त असतील, फक्त जेईचा एक पॅरामीटर पकडला तरी. आणि तुम्हाला एवढंच नाही, अजून तुम्हाला सांगतो, हे प्रमाण जे आहे ना, हे प्रमाण ऍक्च्युअल मध्ये कमी व्हायला पाहिजे. कारण आपण जेईकडे चाललोय, तर या विद्यार्थ्यांचं डिक्लेरेशनचं प्रमाण खूपच, काय म्हणतात, जे नॉन डिक्लेरेशन प्रमाण आहे ते खूपच कमी व्हायला पाहिजे. पण हे तर उलट्यापेक्षा म्हणजे एकदम वेगळंच झाले. पण इतकंच नाही, हे इथंच थांबत नाही, तुम्हाला अजून दाखवतो. आपल्याला वाटतं पहिल्या 1000 मध्ये गडबड आहे, 1000 पेक्षा पण पुढे आहे. एवढं सोपं नाही आहे, जेवढं सोपं वाटतंय. हे कसं सांगता सर तू? हे कसं सांगता? तर 1000च्या पुढे जे रँक्स आहेत, तर 1000 ते 2000 मध्ये किती जणांनी जेईचे मार्क्स नाही डिक्लेअर केले? बघा 71 2021 ला, नंतर 90, नंतर 78, नंतर 63, नंतर 55. सर हे असं का होतंय सर? कमी का होतंय? कमी डिक्रीजिंग ट्रेंड काय? कारण वी आर शिफ्टिंग टू द जेई पॅटर्न नाव. दॅट्स वाय हे विद्यार्थी तुम्हाला दिसतील की जेई साठी पण तयारी करतात. सो नॉन डिक्लेरेशनचे जे प्रमाण आहे ते कमी होत चाललंय. इकडे काय झालं सर? इकडे तर डबल पेक्षा जास्त वाढलं. कारवाई चालू आहे, आम्ही करतो ना, कारवाई करतो. असं काही झालेलंच नाहीये. हे जे आहे ना यांचं, हे जे काय म्हणतात त्याला, थिक स्किन लोक आहेत नाही, त्यामुळे हे डबल पेक्षा जास्त प्रमाण वाढले. नॉट ओनली दॅट, अजून तुम्हाला अजून भरपूर किती बोलून म्हणजे अवघड आहे. मोडस ऑपरेंडी काय सर? कसं करतात ही लोक? स्कॅम कसं करतात हे सांगा जरा. स्कॅम कसं करतात? आता मी नाहीये कोणी सांगणारा, हे तुम्हाला सांगेल क्राईम ब्रांचचा रिपोर्ट, न्यूज आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो. ऐका, दिस इज MBA चं जे ऍडमिशन आहे, कधीचं सर? 2025, 2025 ला MBA CET मध्ये घोटाळा झाला, जो की 2024 पासून होतोय बरं का. CET ते MHT CET आणि MBA CET दोन्हीकडे होतोय. अजून पण भरपूर CET चे एक्झाम आहेत. तर
यांच्यावर काय होती पोलीस केस काय आहे तर बघा इकडे लक्ष द्या की JBIMS चे जे कॉलेज आहे जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे टॉपचं कॉलेज आहे MBAचं तर ते कॉलेज 11 लाख ते 20 लाख रुपये मध्ये त्या कॉलेजमध्ये आम्ही तुम्हाला ऍडमिशन देऊ. कसं देऊ? सेंटर मॅनेज करून. कुठले सेंटर टाकायचे बाबा? कुठले सेंटर टाकायचे? भंडारा, लक्ष द्या डेटा महत्वाचा आहे, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, जालना हे सेंटर टाका. जे आपण म्हणतो की गावात कॉपी होते. का गावात होते? कारण गावात जो आहे ना तो स्क्वॉड जो असतो सो कॉल्ड स्क्वॉड तो शहरातच फक्त दाखवायला असतो. गावात कधी जातो की नाही, एवढं पेट्रोल कोण खर्च करेल बाबा. तर मग महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये स्कॅम होतो सेंटर मॅनेज करून असं मी नाही म्हणते, हे न्यूज आर्टिकल म्हणते. हे क्राईम ब्रांचने इन्व्हेस्टिगेट पण केलं, क्राईम ब्रांचने सो कॉल्ड कारवाई पण केली. काय झालं त्या कारवाईचं? MBA सिटीला थांबला घोटाळा? नाही थांबला. MST सिटीला थांबला? नाही थांबला. त्याच्यापेक्षा मोठा झाला. अजून तुम्हाला दाखवतो बघा. तुम्हाला वाटत असेल सर डाटा कुठून लीक होता यांच्याकडे, की लोक फोन जे करतात त्यांना कसं माहिती बरं की मी धाराशिवचा सपोज ऑपरेटर आहे तर मला कसं माहिती की धाराशिवच्या कोण विद्यार्थी आहे आणि CT सेलमध्ये कोणीतरी आहे जे डेटा लीक करतं. तर एवढा गंभीर आरोप परत एकदा मी नाही लावत आहे, न्यूज रिपोर्ट आहे. आणि तोच डाटा जो लीक झालाय ना तो डाटा माझ्याकडे आला शिंगारे सरांकडे. ऍक्च्युअली काय झालं, शिंगारे सरांकडे आधी तो डाटा आला. शिंगारे सरांनी घेऊन गेले देसाई सरांना, जे काही ते CT सेलचे आयुक्त आहे ते त्यांना भेटायला गेले आणि सांगितलं डेटा लीक झाला. ते बोलले नाही आमच्याकडनं नाही झाला, हे कुठून तरी काउन्सिलर लोकांकडनं झाला. सर्व पालकांना नमस्कार. आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण आहे परवाची एक घटना जी मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केली नव्हती, कारण आम्ही थोडंसं चेकिंग करत होतो. परवा मला CET सेलच्या जवळपास 5,000 विद्यार्थ्यांचा अचानक डाटा आला. कारण आम्ही आता पालकांकडून विद्यार्थ्यांकडून म्हणजे मला अननोन नंबरवरून येतात या सगळ्या गोष्टीची माहिती. तर अचानक मला 5,000 विद्यार्थ्यांची लिस्ट आली, एक्सेल सीटच आली. त्या एक्सेल सीटमध्ये मेरिट वाईज CETच्या विद्यार्थ्यांची नावं, त्यांचं ॲप्लिकेशन ID, त्याच्यानंतर त्यांचे फोन नंबर, ते कोणत्या डिस्ट्रिक्टमधले आहेत, त्यांचा पिनकोड आला आणि त्यांची ईमेल ID पण आली. अशी पूर्ण लिस्ट माझ्याकडे आली 5,000 विद्यार्थ्यांची जवळपास. मग मी आयुक्ताकडे गेलो. आयुक्ताकडे गेल्यानंतर आयुक्तांना सांगितलं की असं असं. त्यांनी मध्ये तर नाही बोलवलं मला, तेच बाहेर आले. बाहेर आल्यावर ते मला भेटले आणि भेटल्यावर मी त्यांना म्हणलं की अशी लिस्ट आली माझ्याकडे 4-5 हजार विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर वगैरे CET सेलचे. ते म्हणे असं शक्यच नाही, काउन्सिलर वगैरे लोक असतात म्हणले, बाकीचे बाहेरचे जिथं हे नेट कॅफेवाले असतात त्यांच्याकडे हे मुलं फॉर्म भरतात. मी म्हणलं ठीक आहे, नेट कॅफेवाल्याकडून मोबाईल नंबरची आणि ॲड्रेसची लिस्ट येईल, ती कशी येईल? लिमिटेड येईल किंवा त्यांचे सगळ्यांचे रोल नंबर सारखे कसे येतील? रोल नंबर एका सिक्वेन्समध्ये कसे येतील? हे असं कसं काय कलेक्ट होईल? नाही म्हणे करतात लोक कलेक्ट, म्हणे काय नाही त्याचं. असं एकदम विचित्र पद्धतीचं उत्तर दिलं जातं. मग विचार करा पालकांनो, CET सेलमधल्या कुणीतरी माणसाने हा डाटा लीक केल्याशिवाय बाहेर पडतो का? मोबाईल नंबर आणि मी चेक केला, आय हॅव क्रॉस व्हेरिफाईड ईच अँड एव्हरीथिंग, की पहिल्या 1000 विद्यार्थ्यांमध्ये आम्ही रॅन्डम असे लोकांना फोन केले किंवा बघितलं त्यांचे डिस्ट्रिक्ट, एव्हरीथिंग इज सेम. ईमेल ID, फोन नंबर, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. दिस इज अ ब्रीच ऑफ प्रायव्हसी. डाटा जो आहे ती आज प्रायव्हसी आहे. त्या डेटाचा कोणी कसा पण वापर करू शकतो. आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन राईट टू प्रायव्हसी हे सुप्रीम कोर्टने सांगितलंय पुट्टास्वामी केसमध्ये. तर ह्याच्यासाठी तर CET सेलच्या अगेन्स्ट FIR दाखल करायला पाहिजे यावेळेस, की तुम्ही डेटा लीक करता, तुमच्याकडनं डेटा सांभाळणं होत नाही आणि तुम्हाला काही फरक पडत नाही त्याचा. आता बघा हे रिपोर्ट काय म्हणतोय बघा. ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन इथे लक्ष द्या की it was discovered that accused stole candidate data from CET registration system. आधीच माहिती होतं पण तरी काही करण्यात आलं नाही. या वर्षीचा पण डेटा लीक झालाय आणि दिस एक्सप्लेन्स की हे इतक्या प्रमाणात गोष्टी का होतात. पहिल्यांदा CET सेल कडनं डेटा जातो. आता कोण इन्व्हॉल्ड आहे काय ते तर मला माहिती नाही, पण कसं असावं हे मला वाटतं. CET सेल कडनं कोणीतरी इनसाइडर हा डेटा लीक करतं किंवा CET सेल कोणाला देत असेल तिथून हा डेटा लीक होत असेल. मग तो डेटा विकत घेतला जातो. तर डेटा विकत घेतला
तर मग हे जी स्कॅमरची टीम आहे ती ऍक्टिव्हेट होते, त्यांना डायरेक्ट लिस्ट मिळाली नाही का जिल्ह्याची, मग हॅलो हा तुम्ही देता का 15 लाख, हॅलो हा 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 बघा हा यांचे पप्पा मोठे बघा, ह्यांचे पप्पा मोठे, मग ह्यांना सांगलं याला कॉन्टिन्यू करा, झालं. असं हे रॅकेट ऑपरेट करतं. ठीक आहे, अजून पुढे सांगतो तुम्हाला, अजून शॉकिंग आहे. त्याच्यानंतर हे कसा होतो सर, स्कॅम राजबीर. ठीक आहे, टोल्ड द अक्यूज टू कन्व्हिन्स स्टुडंट्स टू, आता हे वन ऑफ द अक्यूजचं नाव असेल, स्पेसिफिक एक्झाम सेंटर such as again Bhandara, Gondia, Yavatmal, Jalna that could use Ultra Weaver software. Ultra Weaver software एक सॉफ्टवेअर आहे, ते जर इन्स्टॉल केलं पीसी मध्ये तर त्या पीसीचा रिमोट ऍक्सेस मिळतो. म्हणजे तुम्ही फक्त जायचं पीसी समोर बसायचं, ऑटोमॅटिक क्लिक केल्या जातील गोष्टी, पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं ए. हा, आपण ऑनलाईन सिस्टमला का बरं गेलं, ऑफलाईन मधून ऑनलाईनला का आलो, कारण पेपर लीक व्हायला नको. ऑफलाईन मध्ये पेपर लीक होतो, पेपर फोडला, पण इथे काय केलं, इथं सेंटर मॅनेज झालं डायरेक्ट. हा सोल्युशन इज नॉट तुम्ही ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा, सोल्युशन इज भीती. या लोकांमध्ये भीतीच उरली नाही. त्याच्यानंतर काय सर, मग आता यावरून आपण हे बघू की पहिले 100 टॉपर कुठून येतात, यांचं डिस्ट्रीब्युशन काय. तर हे यांचे डिस्ट्रिक्ट आहेत. सर हे ते डिस्ट्रिक्ट आहे का जिथून त्यांनी एक्झाम दिली, नाही, हे ते डिस्ट्रिक्ट आहेत जिथून ते रेसिडेंट आहेत. हा त्यांचा पत्ता आहे, घरचा राहण्याचा पत्ता आहे. ठीक आहे, मग याच्याने कसं प्रूव्ह होतं सर, याच्याने असं प्रूव्ह होतं की एका रिजन मध्ये जर कॉन्सन्ट्रेशन असेल, तुम्ही स्कॅमच्या हिशोबाने विचार करा, जो स्कॅमर आहे ना तो जनरली प्रिफर करेल की आजूबाजूच्या जिल्ह्यांना टार्गेट करायचं, कारण तिथे सोपं आहे, तिथे त्याला कम्युनिकेट करणं सोपं आहे, त्या विद्यार्थ्यांना लोकेट करणं सोपं आहे. तर दूर पण होतो का, त्यावर येईल मी पुढे, त्यावर येईल मी पुढे. ठीक आहे, तर आता तुम्ही फक्त बघा बरं का, बुलढाणाचा टॉपर आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. मग जबलपूर, ठाणे, कलकत्ता, गोंदिया, गोंदिया, चंद्रपूर, चंद्रपूर. हळूहळू ट्यूब पेटायला सुरू झाली. सर हे तर तेच जिल्हे जे आपण आधी वाचले होते. हा, पण तरी हे सिद्ध होत नाही, येऊ शकतात विद्यार्थी, असं काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर, नंतर पुणे, मग नागपूर, मग ठाणे, मग मुंबई, मग यवतमाळ, मग कोल्हापूर, मग चंद्रपूर. सर वर्धा, वर्धा, उदयपूर, ठाणे, पुणे, चंद्रपूर. हे चंद्रपूर, चंद्रपूर एवढं किती चंद्रपूर आहे, एवढे चंद्रपूरचे विद्यार्थी, हे 100% राहिले हे. अच्छा, चंद्रपूर सर किती कॉन्ट्रीब्यूट करतं, चंद्रपूर 1% पेक्षा कमी आहे. पूर्ण महाराष्ट्रामधून जेवढे परीक्षा देतात विद्यार्थी, 1% पेक्षा कमी चंद्रपूरमधून फॉर्म भरतात, आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन एवढंच असते. एक्झॅक्टली, यू गॉट द एक्झॅक्ट पॉइंट. तुम्हाला कळालं हे. हा जो ग्राफ आहे चंद्रपूरचं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते तुम्हाला दिसेल की चंद्रपूरचं शाईन होतोय ना, तो फक्त टॉप मध्ये होतोय, बाकी होतच नाही. याला म्हणतात स्टॅटिस्टिकल व्हॅक्यूम. चंद्रपूर मध्ये जर टॅलेंट आहे किंवा तिथून जर विद्यार्थी, हुशार विद्यार्थी खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड होत आहेत, दॅट शोज की चंद्रपूरमध्ये टॅलेंट आहे. पण मग ते टॅलेंट वरती का बरं फक्त, म्हणजे विद्यार्थी इतका अभ्यास करतात की डायरेक्ट टॉपच करतात आणि बाकीचे अभ्यासच करत नाही, मधले कुठे गेले, मधले कुठे गेले. किंवा असं होतं का जे पण अभ्यास करतात किंवा त्याच्यात काही स्पेसिफिक विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे असं काहीतरी यंत्र आहे की ते डायरेक्ट टॉप करतात. येस, यू गॉट दॅट पॉइंट. आणि हा तोच जिल्हा आहे जो मागे सुद्धा तुम्हाला दिसेल बरं का. आता याच्यामध्ये कसं असतं की हे जर तुम्ही बघायला गेलं ना, तर चंद्रपूरचं जे नॅचरल रिप्रेझेंटेशन आहे ते किती पाहिजे, पहिल्या 100 मध्ये जर बघायला गेलं तर हार्डली 1% म्हणून 2%, 3% असू शकतं. ठीक आहे, कारण चंद्रपूर लेस दॅन 1% वाला जिल्हा आहे, पण हे डायरेक्ट 11% ला जातं. अँड दॅट इज द प्रॉब्लेम. सो दिस इज द फर्स्ट हॉटस्पॉट. ठीक आहे, त्याच्यानंतर सर, त्याच्यानंतर एक्सपेक्टेड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कसं असतं, म्हणजे कसं असायला पाहिजे, जनरली कसं असायला पाहिजे. बघा आता पुणे आहे, पुण्यामधले पहिल्या 100 मध्ये जर 20 विद्यार्थी आले, येऊ शकतात ना. पुणे जिल्हा 15 ते 20% म्हणजे ऑलमोस्ट 15-20% पर्यंत पुण्यामध्ये विद्यार्थी कॉन्सन्ट्रेटेड आहे. सो पुण्याचे विद्यार्थी येऊ शकतात पहिल्या 100 मध्ये 20. चंद्रपूरचे पण येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, पण मग ते डिस्ट्रीब्युटेड असले पाहिजे. हे असतो आयडियल ग्राफ. हा असा पाहिजे डिस्ट्रीब्युशन. दिस शोज देर इज नो स्टॅटिस्टिकल अनॉमली, एव्हरीथिंग इज वर्किंग फाईन. आपण अजून बघू. नेक्स्ट इज भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियाला पण हेच पॅटर्न दिसतं. भंडारा गोंदिया तुम्ही आठवतं, तुम्ही वाचला आता जस्ट वाचला ना तुम्ही भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियामध्ये काय दाखवतं हे बघा, टॉप कॉन्सन्ट्रेशन, हेवी कॉन्सन्ट्रेशन. भंडारा गोंदिया, चंद्रपूर इथले विद्यार्थी फक्त टॉपला येत आहेत. याचं कारण असं आहे ना, कारण जे स्कॅम करतात ना, तर ते पूर्ण त्या एरियात, आता फ्री एरिया असेल ना, तो ते सेंटर पूर्ण मॅनेज झालं ना, तर पूर्ण ताकदीने स्कॅम करतात ते. मग त्यांचं इतके मार्क्स पडतात की फक्त टॉपला येतात, बाकी दिसतच नाही. हे बघा, हा नंतर ऑलमोस्ट ग्राफ असा होतोय ना, याच्यात काही पीक्स आलेत. हे पीक्स पण इन्व्हेस्टिगेट करावं लागतील आपल्याला, की
खरंच याच्यात काय प्रकार आहे काय काय नाही, पण ऑलमोस्ट असा होतोय ना. सो दॅट एक्झॅक्टली इट इज मॅचिंग लाईक दॅट. टॉप मध्ये अॅनोमली तुम्हाला दिसली, ठीक आहे. अच्छा सर, धाराशिव एक स्पेशल केस, म्हणजे धाराशिव पेक्षा स्पेशल नाहीच आहे काही. का नाहीये सर? हा ग्राफ असा कसा आहे सर? असा कसा ग्राफ आहे? असा काय दाखवतोय ग्राफ? तर ग्राफ काही दाखवत नाहीये. ग्राफ फक्त हे दाखवतोय की पहिल्या 200 400 600 मध्ये इतके विद्यार्थी, मग होत नाही. सो कॅनॉट बी कन्क्लूड एनिथिंग फ्रॉम द ग्राफ डायरेक्टली. पण ना इथे ना धाराशिव मॅजिक दिसते तुम्हाला. हे बघा, हे रँक आहेत. पिनकोड बघा, पिनकोड म्हणजे हे तर आहे ना, काय म्हणतात त्याला, जे वेगवेगळे नक्षत्र एकत्र येतात ना, जो कुठला तरी योग असतो, तो वाला योग आहे. तो वाला योग आहे. एकाच पिनकोड मधून धाराशिवचे टॉपर्स आहेत डायरेक्ट. जे महाराष्ट्राच्या पहिल्या 1000 मध्ये आलेत ना, ते एका पिनकोड मधून आहे. फॉरगेट अबाउट डिस्ट्रिक्ट, एका पिनकोड मधून आहे. एका जिल्ह्यामधून पण इतके असे कॉन्सिक्युटिव्ह रँक असतात ना, दॅट इज ऑल्सो डाऊटफुल. कारण धाराशिव इज नॉट अ कोचिंग हब. तर धाराशिवचे विद्यार्थी गेले असतील ना सर लातूरला किंवा नांदेडला शिकायला, हो तर गेले असतील तर बाकीकडे दिसले पाहिजे ना. बाकीकडे का नाही दिसत आहे? बघा, एकाच पिनकोड मधून 1 2 3 4 5 6 सलग उमरगा, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव, तिथला पिनकोड आहे. आजूबाजूचे मित्र असू शकतात, यांचं स्ट्रॉंग कनेक्शन असू शकतं. तो जे कोणी स्कॅमर आहे त्यांनी डायरेक्ट उचलला. बल्क ऑडियन्स मिळेल त्याला, बल्क. तुला पण भेटेल, सगळ्यांना भेटेल. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही बघितलं किती विद्यार्थ्यांनी डिक्लेअर नाही केले जेईचे, तर एक्झॅक्ट बघा, नॉट डिक्लेअर. एकाने डिक्लेअर केले, ह्या विद्यार्थ्याचं पण इन्व्हेस्टिगेट केलं, त्याला पण कमी, पण जाऊ द्या. नॉट डिक्लेअर. मॅच करतायत. गेलं. इकडे पण बघा, नॉट डिक्लेअर्ड. आणि पिनकोड काय? सेम पिनकोड आहे. आणि डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे. हे पहिल्या 500 मध्ये एवढे विद्यार्थी आहेत, नंतर थोडेसे 600 700 1100, मग 2000 मध्ये विद्यार्थीच नाही यांचे. आता असे मी जिल्हे मॅप केले, कुठले डाऊटफुल जिल्हे मला वाटतात ते, है ना, बेस्ड ऑन द डेटा. हे बघा, तुम्ही जर बघितलं नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वाशिम, वर्धा, एवढ्यांचे रिजनल रिप्रेझेंटेशन बघितलं. ग्राफ बघा काय सांगतोय. या रिजन मध्ये पण तेच आहे की इथे टॉपला या रिजन मधून कॉन्सन्ट्रेशन आहे. विकून खाल्ले आपण, शिक्षण व्यवस्थेला विकून खाल्ले. हे बघा, हा कसा कॉन्स्टंट व्हायला लागलाय. हे ते पण दाखवतं. आता हे जे विद्यार्थी आहेत, हे तर तुम्हाला दिसेलच की ते रिजनल डिस्ट्रीब्युशन कसं फ्लॉड आहे म्हणून. हे पण आहे की याला तुम्ही मॅप करा की ज्यांनी जेईचे मार्क्सने डिक्लेअर केले, तर किती टक्के लोकांनी जेईचे मार्क्सने डिक्लेअर केले. बघा, एकदम ऑलमोस्ट सेम पॅटर्न फॉलो करतो. नंतर हे प्रमाण कमी होत चाललंय. इथे पण नंतर हे प्रमाण कमी होतंय, त्यांचं रिजनल रिप्रेझेंटेशन कमी होतंय. इथे पण जेईचं डिक्लेरेशन ज्यांनी नाही केलं त्याचं प्रमाण कमी होतंय. म्हणजे वरच्यांनी जेई डिक्लेअर नाही केली आणि वरती इथे रिप्रेझेंटेशन पण त्यांचं जास्त आहे. म्हणजे दे आर स्कॅमर्स. सगळे 75 आहे का? वी डोंट नो, पण स्कॅम तर आहे, मेगा स्कॅम आहे. आता मोठ्या जिल्ह्यांचा प्रॉब्लेम आहे. आता जे पश्चिम महाराष्ट्राचे असतील, मराठवाड्यातले असतील, त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, त्यांना वाटलं असेल नाही सर आमच्या इथे असं होत नाही, ते विदर्भामध्ये होतं, मराठवाड्यात होतं. एवढं खुश व्हायची गरज नाहीये. का सांगतो तुम्हाला. हे पुणे तिथे काय होणे. हा पुण्याचा ग्राफ आहे. काय दाखवतो पुण्याचा ग्राफ? काहीच दाखवत नाही. हे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत जे पहिल्या 200 मध्ये. याच्यात प्रॉब्लेम काय होतो ना, की इथं स्कॅमर जरी घुसला, आता इथे जर स्कॅमर असले तरी खाली यांचं प्रमाण अगदी ड्रॉप होत नाही ना. कारण या स्कॅमरला कोण अपलिफ्ट करतं? स्कॅमरला अपलिफ्ट करतं हुशार विद्यार्थी, जे जेन्युइन विद्यार्थी. बघा, पुण्यातून रिप्रेझेंटेशन जास्त पाहिजे, त्यांचं रिप्रेझेंटेशन टॉपला कमी झालं कारण स्कॅमर घुसले. तर हे स्कॅमरचा डेटा असू शकतो आणि हा जो खालचा डेटा आहे हा टॉपरचा डेटा असू शकतो. कारण टॉपर्सनी हा नंबर मेंटेन केला आणि स्कॅमर्सला झाकले. कसं थेरी मांडता सर तुम्ही? कसं थेरी मांडता? दाखवतो. JEE तुम्हाला दिसतंय का? हा डेटा कसा दाखवतोय? फ्लॅट कर्व दाखवतोय. हा कसा दाखवतोय बघा. पुणे जो की JEEचा हब आहे. तुम्ही बारामतीला जा, बारामती एक हब आहे कोचिंगचा. तिथे विचारा सीईटी करतो का जेई, ते पोरं जेईच म्हणतील. नंतर शेवटी सगळे सीईटी मधून ऍडमिशन घेतात, ते ठीक आहे, दॅट इज नॉर्मल. पण करतात तर जेई. पैसे कशाला देतात? जेईला देतात. PCMC एरिया बघा पुण्यातला, कोथरूड बघा, किंवा जो पुण्यातला जो काही अर्बन पुणे आहे किंवा पेरिफेरल पुणे आहे ते बघा. इथे पोरं जे टॉपचे पोरं आहे ते जे डिक्लेअर करत नाही. हे क्लिअर कट दाखवतं की हे पुण्यामध्ये झालंय. मग आता सर तुम्ही एक सांगा
की हे तर दिसायला लागलं की पुण्यातली पण लोक आहेत त्याच्यात, म्हणजे पुण्यातले पण कॅन्डिडेट्स आहेत. पुण्यामध्ये कसं स्कॅम करतील सर? पुण्यामध्ये कसं स्कॅम करतील? ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, आता याच्यात कसं आहे ना, जर मला पुण्याला स्कॅम करायचं असेल, सपोज आय एम अ रेसिडेंट ऑफ PCMC, मी PCMCचा रेसिडेंट आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आणि मला करायचा आहे घोटाळा, तर मला सेंटर मॅनेज करायचं एवढं, बरोबर ना? आता प्रॉब्लेम काय होतो की जर मी पुण्याचं सेंटर टाकलं, सपोज मी पुण्याचं कुठलं तरी सेंटर टाकलं, तर मला कुठे सेंटर मिळेल हे माहितीच नाही, कारण पुण्यात इतके सारे सेंटर्स आहेत आणि एवढे कॅन्डिडेट्स अप्लाय करणारे. मग आता जर दुसरं सेंटर मिळालं तर जो स्कॅमर असेल तो त्या सेंटरला पण मॅनेज करेल, त्याचे पैसे कमी होतील ना, मार्जिन कमी होईल ना. मग ही लोक काय करतात? ही लोक करतात ट्रॅव्हल, हे करतात सर स्कॅम टुरिझम. स्कॅम टुरिझम कुठे करतात? त्याच हॉटस्पॉटला. काही विद्यार्थ्यांचे आम्ही रोल नंबर मॅप केले, राहतात पुणे, एक्झाम दिली चंद्रपूर. ते काय चंद्रपूरच्या डेटामध्ये नाही आले बरं का, कारण तो रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे चंद्रपूरचा. हे जे दाखवतंय ना, हे दाखवतंय की हे पुण्याचे विद्यार्थी आहेत, पण हे पुण्याचे रेसिडेंट आहे, पण एक्झाम कुठे दिली हे तर CET सेलला माहिती. तो जेव्हा डेटा आपल्याकडे येईल तेव्हा इट विल बी व्हेरी शॉकिंग, कारण इथे खूपच मोठ्या प्रमाणात स्कॅम टुरिझम झाले असण्याची शक्यता आहे. तर फक्त पुण्यात झाले? बिलकुल नाही. हे मुंबईचा ग्राफ आहे, हा मुंबईचा ग्राफ आहे. मुंबईमध्ये तुम्हाला दिसत असेल हे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहेत पर 200. तर सुरुवातीला का कमी आहे? सुरुवातीला डेंजर जे जिल्ह्यामधून झाले, भंडारा, गोंदिया, जे काही चंद्रपूर, त्या सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. मग मुंबईचा हे बघा, हे पण मुंबई आहे. मुंबईमध्ये पण मोठी लोक आहे रे बाबा, मोठी लोक आहे, स्ट्रॉंग पॉलिटिकल कनेक्शन, आपल्या मुलांना मस्त ऍडमिशन दिली आहे, काळा पैसा, खूपच घाणेरडे प्रकार झाले. कमीत कमी शिक्षण व्यवस्था सोडायला पाहिजे होती. कमीत कमी शिक्षण व्यवस्था. माणूस शिकला, चांगल्या कॉलेजमध्ये जाईल, स्वतःची कंपनी स्थापन करेल, जॉब करेल, त्याच्यातून जो काही टॅक्स निघेल है ना, त्याच्यातून पैसे खा की. नाही, आता नवीन पॅटर्न आहे. आता काय करायचं? टॅक्स विक्स तेवढं कोण वेट करेल शिकायला? आता आमची पोरं त्याच पैशाने, म्हणजे ही सर्क्युलर इकॉनॉमी आहे, तोच पैसा घ्यायचा, तोच काळा पैसा परत टाकायचा, आणि जे काही सर्वसामान्य आहे ना त्यांना गळा घुटून मारून टाकायचं एकदम. हे बघा 66.67, हे पण तेच दाखवतं. हे टॉप वाले ना, हे सगळीकडेच पसरलेलं. काय एक्सप्लेन करणार आहे? हे बघा नागपूरचं पण एक विशेष, नागपूर पण एक मोठा हॉटस्पॉट येतोय. 21 कॅन्डिडेट आहे बघा, हे पहिले 21 कॅन्डिडेट येते, नंतर कसं कॉन्स्टंट होते. आणि तुम्हाला दाखवतो, याचा कर्व दाखवतो बघा, हा कर्व बघा. आणि नागपूरमध्ये कोचिंग क्लासेस पण इन्व्हॉल्व असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये खूप लोक आहे बरं का. कोचिंग क्लासेस असतील, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, इंजिनियर तर नाही पण जे कोणी सो कॉल्ड नगरसेवक, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, कोण ते सगळं मॅप करावं लागेल आपल्याला, आणि मी आता सांगायला लागलो, तुम्ही कोणी असू द्या, जोपर्यंत आमच्या लेकरांना COEP VJTI सरदार पटेलच्या सीट मिळत नाही, यावेळेस माघार नाही. हा जो कचरा केलाय ना आयुष्याचा आमच्या, आम्ही काय किड्या मुंग्या नाही आहोत. या यंत्रणा काय झोपा काढतात का तुम्ही? म्हणजे इतकं म्हणजे कळस एखाद्या गोष्टीचा असतो की आई वडील इतकं मेहनत करतात मुलांवर, विद्यार्थी एवढा अभ्यास करतात, एक मार्काचं कसं कॉलेज जातं, ब्रांच जातं, त्याच्यासाठी फाईट करतात, आणि हे तर एक वेगळंच चालू आहे. आणि याच्यात बाहेरच्या राज्यातून पोरं बोलवतायत. हे पण पॅटर्न बघितलं मी, की कोणी हरियाणा असेल किंवा कलकत्ता असेल, जबलपूर असेल, इकडची लोक येऊन यांना तिकडे घेऊन जातात परीक्षा द्यायला. हे नांदेड आहे, बहीण भावाचं सेंटर, त्याची बहीण भावाची केस होती, त्याचा जिल्हा आहे हा. आणि नांदेडमध्ये पण इश्यू आहे. इट इज अ व्हेरी मच प्रॉमिनंट हॉटस्पॉट. नांदेडमधून असा कळप निघेल, इन्व्हेस्टिगेशन जेव्हा होईल ना, आणि ते होणारच आहे, थांबवू शकत नाही. यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होणार म्हणजे होणार, यावेळेस सुट्टी नाही, मी आधीच सांगायला लागलो. ठीक आहे, हे बघा, हा नांदेडचा ग्राफ आहे. सर हे ग्राफ तर काही सांगत नाही, सांगेल सगळं सांगेल. हे बघा, दिसतोय? जेईची अॅनोमली दिसली तुम्हाला? हे हा कंबाईंड रिझन आहे, कंबाईंड. ठाणे, पालघर, नाशिक. सर ठाणे, पालघर, नाशिक मध्ये पण हे प्रमाण आहे, हे दिसतंय तुम्हाला, जेईच्या डिक्लेरेशन वरून दिसेल. अजून कुठला रिजन राहिला? रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली. त्याचा डेटा आपल्याकडे कमी आहे, पण तो पण थोडा स्क्यू डिस्ट्रीब्युशन दाखवतोय. ठीक आहे, बघा, जिल्हा वाईट नसतो. जे असे माजलेले लोक आहेत ना या समाजात, की ज्यांना वाटतं की पैशाच्या जोरावर आम्ही सगळ्यांना चिरडून टाकू, सगळ्यांना घाबरून टाकू, आमच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही,
आणि यंत्रणा पण असं यंत्रणा तुम्ही तर सीईटी सेल तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला नरकात पण जागा मिळणार नाही आता. 17-18 वर्षाचं पोरग असतं, पोरगी असते, त्याचे स्वप्न तोडता तुम्ही. अरे एक कॉलेज मिळालं नाही तरी ते एक ब्रांच इकडे तिकडे झाली तर त्या आयुष्यभर लक्षात ठेवतो, मला त्यावेळेस मिळाली असते, ह्या वेळेस मिळाली असते. आणि व्हॉट अबाउट 2025? तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी होती ना, यू हॅड अन ऑपॉर्च्युनिटी इन 2025. कसं काय वाढू दिलं हे तुम्ही? अजून याच्यात हिडन जेम्स निघतील, असे कॅन्डिडेट्स निघतील याच्यामध्ये की ज्यांना जेई मध्ये ठीकठाक आहे, की आता याच्यामध्ये अजून हा डेटा नाही घेतलाय मी, की ज्यांना जेई मध्ये पर्सेंटाईल जे आहेत ते कमी आहेत, मी नॉट डिक्लेअर वाला घेतलाय, तर ते अजून निघेल. कसं निघेल माहिती का? आपल्याला पर्सेंटाईल पाहिजे दोन्ही शिफ्टचे. असं जर दिसलं, हे सगळे जे जॉग्राफिकल हॉटस्पॉट आहेत ना, तिथून सगळ्यांचे पर्सेंटाईल काढा दोन्ही शिफ्टचे. असं दिसलं की पहिली शिफ्ट दिली, दुसरी नाही दिली, किंवा दुसरी दिली आहे, पहिली नाही दिली, किंवा पहिलीला कमी मार्क आहे आणि दुसरीला डिस्प्रपोर्शनेटली हाय मार्क्स आहे, मग सुट्टी नाही. रॉ मार्क्स दाखवा, रॉ मार्क्स पर्सेंटाईल वाईज जे काही आहे ना, शिफ्ट वाईज पर्सेंटाईल वाईज मार्क्स दाखवा, मार्क्स. कारण जे स्कॅमर आहेत ना, सपोज आता मी स्कॅम केलाय कुठल्या तरी शिफ्ट मध्ये, तर त्या शिफ्टचा सपोज 192 चा टॉपर आहे, तर जर माझा जो कोणी काय म्हणतात त्याला, मी ज्याच्याकडनं स्कॅम करून घेतला तो जर सेम असेल, तर हा 192 वाल्याला ज्यांनी जे पैसे दिले ना, खालच्याला पण 191 192 असायला पाहिजे. तुम्हाला हेवी कॉन्सन्ट्रेशन ऑफ मार्क्स दिसेल. सगळ्या गोष्टी बाहेर येतील. रॉ मार्क्स पाहिजे, सेंटर वाईज डाटा पाहिजे. सेंटर डिक्लेअर करायची, सेंटर डिक्लेअर करा. बघा पहिल्या 100 मध्ये किती गडचिरोली, चंद्रपूर, तुमचं जे काही सगळ्या गोष्टी येतात ते येत आहेत. या सगळ्यांनी बिचारा त्या जिल्ह्यांचा त्यांचं नाव खराब होतं, जे जिल्हे इतके मेहनती आहेत, ज्यांना आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त या भागाला गरज आहे, आणि या भागाचा इतका गैरवापर होतोय अशा लोकांमुळे. एक गोष्ट तर क्लिअर आहे की आता ही वेळ आली आहे, आपल्याला एकमेकांसाठी उभं राहावं लागेल. या समाजाने सोबत काम करायची गरज आहे. MHT CET, MBA CET, LLB CET, MCA CET, जे विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ना, ते सेम प्रॉब्लेम आहेत. त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे, आपल्याला पण न्याय मिळेल, 100% न्याय मिळेल यावेळेस. कारण हा जो स्कॅम आहे ना, हा इतका म्हणजे ते CET सेल जर कोर्टात गेलं ना, कोर्टात ते जाऊच शकत नाही, त्यांना लाज वाटायची वेळ येईल आता. तुम्ही कुठलाही अनालिसिस लावा, काही करा, दिस क्लिअरली शोज दिस इज अ बिग स्कॅम. आणि दुसरी गोष्ट तर आता आपला टार्गेट एकच आहे की त्या 600, 700, 800 जितके पण घोटाळेबाज असतील ना, ते सगळ्यांना बाहेर काढणे, त्यांच्यावर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन बसवा, त्यांना बाहेर काढा. आणि आमचे जे लेकरं आहे, मेहनती लेकरं आहेत, मग ते MHT CET वाले असू द्या, MBA CET वाले असू द्या, किंवा कोणी असू द्या, त्यांना आतमध्ये गेलं पाहिजे. ज्या कुणाची, मी परत एकदा सांगतो, ही लोक डिग्री फक्त शौकसाठी घेतात, शौकसाठी. त्यांचा शौक आपल्या बेसिक जे काही आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यापेक्षा मोठा नसू शकतो. ठीक आहे, म्हणून आता माघार मुळीच नाही. मी लवकरच पुण्यात येईल. तुम्ही फक्त मला सांगा की काय करायचंय सर, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. कारण पालक आणि विद्यार्थी यांना काय वाटतं यावरून मग आपण काहीतरी पुढे निर्णय घेऊ शकतो. सगळ्यात जास्त जो फटका बसलाय ना, तो तुम्हाला बसलाय. माझ्याकडून मी हा शब्द देतो, किंवा शिंगारे सरांकडनं हा शब्द देतो की आम्ही मागे हटणार नाही. की कुणाचं प्रेशर आलं, कुणी अंगावर आलं, काही संबंध नाही, कुणी काही होऊ द्या, डझंट मॅटर. हे ईश्वराचं कार्य आहे, हे सत्याचा मार्ग आहे, आणि आपल्याला चालावं लागेल. बघा, याच्या खाली जर महाराष्ट्राला आपण नेलं ना, तर हा महाराष्ट्र संपून जाईल. महाराष्ट्र संपला की देश संपला, एवढं लक्षात घ्या तुम्ही. म्हणून कमेंट करा, तुम्ही या व्हिडिओला शेअर करा. इंस्टाग्राम पेज आहे आपलं CET सत्यशोधक, त्याला फॉलो करा. ठीक आहे, ते पेज पण सगळ्यांना फॉरवर्ड करा. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ना, तर मी व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक खाली शेअर करतो, तर त्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून पाठवा. जे वाटत असेल, आपण हा पूर्ण मुद्दा सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह ठेवू, आणि मी पण तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत राहील. आणि तुम्ही सांगा की माझ्याकडनं तुम्हाला किंवा शिंगारे सरांकडनं काय अपेक्षा आहे, आम्ही त्या सगळ्या गोष्टी करू. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं आपण पुढे जाऊ. जय महाराष्ट्र.